हे ठीक आहे, आता हा धर्मगान झाला बरोबर आहे, पण प्रत्येक माणसाच्या अंतःकरणामध्ये सुद्धा धर्मगान होणं महत्व आहे. त्यासाठी अंतःकरण म्हटलं की अंतःकरण, मनबुद्धी, चित्त, अहंकार हे 5 भाग असतात. पहिलं अंतःकरण नंतर मन, मननंतर बुद्धी, बुद्धीनंतर चित्त, चित्तानंतर अहंकार, हे 5 भाग जे आहेत ह्याला सुद्धा अंतःकरणामध्ये सगळ्या प्रकारे प्रकाशाची भूमिका, म्हणजे याचा अर्थ विवेक जो आपण पाहिजे, तो विवेकाची जी आवश्यकता असते, ते झाल्या विचारांची भूमिका जी विवेकातून मिळते ती प्रत्येकाला मिळायला पाहिजे. आता साधी गोष्ट आपण बघितलं तर मनाची भूमिका आपण सहज बघतोय की मन म्हणून अशी वस्तू अशी सांगता येणार नाही की चांगले विचार वाईट विचार याची गोळा बेरीज म्हणजे एक मन आहे. असं सांगायचं म्हणे मनाची गती एवढी अफाट आहे की आपण जर इथे आता घरापूर्वी बसले असलो तरी कुठून कुठून आपण आलेले असतो, आता आपण घरी जाऊन येऊ शकतो. बसले की आपण इथे जाऊ, घरी जाऊन आपण येऊ शकतो. प्रत्येक जण प्रत्येकाच्या क्षेत्राप्रमाणे, कर्तव्याप्रमाणे, कार्यक्षेत्राप्रमाणे, लोक असलेल्या अधिकाराप्रमाणे घरी जाऊन येऊ शकतो. अशा ह्या मनाची भूमिका स्थिर होण्यासाठी काय करायचं माणसाने, हा मोठा प्रश्न आहे. मग मनाला चांगल्या विचारांची भूमिका देण्यासाठी काय करायचं? मन हे कसं आहे, ज्याप्रमाणे विचार देऊ त्याप्रमाणे जाणार. कारण मनाची स्पष्ट भूमिका अशी असते की अंतःकरण आठवले, होय नव्हेसे गमले, करू न करू ऐसे वाटले त्याची मदत. काय समजेल कोणाला सांगा मला, काय कळणार आहे कोणाला मनाची भूमिका? नाही कळणार. अंतःकरणामध्ये असा काय विचार कुठल्याही क्षणाला आठवतो आपल्याला, कुठल्याही क्षणाला, कुठल्याही वेळेला, कुठल्याही रात्री झोपेत पण मन आपल्याला स्वप्न दाखवतो. सगळ्या प्रकारची स्वप्न चांगली वाईट दाखवतो. चांगलं स्वप्न पडलं आनंद वाटतो, वाईट स्वप्न पडलं दुःख वाटतं. ती पण भूमिका एक मनाची आहे देण्याची. मनाला चांगले विचार देण्यासाठी आपण काय करावं, काय करावं, कसं काय मनाला चांगले विचार द्यावे आणि विवेकाची विचाराची भूमिका मनाला द्यायला पाहिजे, कसं काय कुठल्या प्रकारे द्यायला पाहिजे. त्यासाठी सद्गुण, सुविचार, सत्कर्म, सदाचार ही भूमिका मनाला द्यायला पाहिजे आपण. आणि देणं म्हणजे काय एका वेळेला देऊन किंवा एकदा व्याख्यान ऐकून प्रवचन ऐकून काय किंवा असं काय होणार नाही ते. तर अखंड सारखा ध्यास याचा पाहिजे, चांगल्या विचारांचा पाहिजे, सुविचारांचा पाहिजे. प्रत्येक वेळेला मनाला आपण सारखं पडवीत राहिलं पाहिजे, बाबा हे तू करतो हे चुकीचं करतोय. वेगळ्या प्रकारचे विचार जे आहेत ते आपल्याला वाईट मार्गात टाकणारे आहेत. त्याच्यापासून आपलं आर्थिक, मानसिक, कायिक, वाचिक हे फार नुकसान होणारे असते, ते आपण विचार टाळायला पाहिजे. पण हे बोलणं सोपं आहे, ज्यावेळेस प्रत्यक्ष करायची वेळ येईल, प्रत्यक्ष करायची वेळ ज्यावेळेला येईल त्यावेळेला फार कठीण आहे, सोपं नाही ते. म्हणून मनाची भूमिका ही स्थिर राहण्याची पहिली महत्वाची भूमिका पाहिजे की मनाची स्थिर भूमिका व्हायला पाहिजे. आता मनात दुःख झालं तरी वाईट असतं, सुखाची भूमिका असलं मन आनंदी असतं. दुःखाची भूमिका असली वेगळ्या वेगळ्या प्रकारे दुःख असतात. दुःखाची भूमिका असली तर मनुष्य वेगळ्या प्रकारे अंधश्रद्धेकडे वळतो, व्यसनाधीनतेकडे वळतो, हे सुद्धा वाईटच आहे. मनाला व्यसनाधीनता जी भूमिका जी आहे झटकन लागते. त्याला असं वाटतं की हे आपण काही केलं की तेवढा याचा विसर पडेल आणि विसर पडला की आपल्याला जरा बरं वाटेल, म्हणजे तेवढ्या पुरता असतं. हा उपाय नव्हे, हा अपाय होतो त्याचा. आणि त्यापासून वेगळ्या प्रकारची भूमिका दुःखाची शरीराला तयार होते. तेव्हा हा विचार कोणीही असा करू नये. दुसरी अंधश्रद्धा आहे काय, मला माझ्याकडे बरीच येतात, असं झालं तसं झालं आमचं झालं हे झालं, इकडे गेलो होतो तिकडे गेलो होतो, काय सांगायची काय जरूर नाही. तर हे फार वाईट आहे. अंधश्रद्धेची भूमिका जी आहे ही सुद्धा अतिशय वाईट आहे. ही सुद्धा मनाला विचार घेऊ नये आपण कोणी, की माझं एवढं सुद्धा करून सुद्धा मन काय विचार करतो की माझं एवढं सुद्धा मी कष्ट करतो, मेहनत करतो, पण काय मला अजून यश येत नाही. म्हणजे काहीतरी कुठेतरी पाहायला पाहिजे, पण काहीतरी कुठेतरी पाहून नाही माणसाने, हे चुकीच आहे. कुठेतरी बघतो, काहीतरी ऐकत असतो, मग संशय वाढते, चिंता वाढते, भीती वाढते, आणखी वाढत जाते. आणि मनाची भूमिका आणखीन असली होत तिथे जातो, तिथे काय सांगत नाही, संशय सांगतात, चिंता सांगतात, भीती सांगतात, काहीतरी हार्ड सांगत असतात, वेगवेगळ्या प्रकारची भूमिका असतात. ज्योतिषशास्त्राकडे गेलो ते पण काही वेगळ्या प्रकारची भूमिका सांगतात. ज्योतिषशास्त्र मी सुद्धा जाणतो असं काही नाही, पण आम्ही असं कधीच सांगत नाही की तुम्ही हे करा ते करा.
हा विषय नाही व्हावा. ठीक आहे, ज्योतिषशास्त्र एक आधार आहे, एक आम्हाला त्याचा आधार मिळतो की ठीक आहे, त्या माणसाला सांगण्याचे आधार आहे तो, बाकी काही उपयोगाचा नसतो. प्रत्यक्ष बघायला गेलं तर जो मूळची भूमिका विचारांची, चांगली विचारांची भूमिका जी आहे, जो ज्योतीचा प्रकाश आहे तो आपल्या अंतरी जो व्हायला पाहिजे, ज्ञान प्रकाश, तो ज्ञान प्रकाश होण्यासाठी ज्या गोष्टी सांगायला पाहिजे त्या सांगणं फार महत्वाचं आहे. आणि आजच्या ह्या कलियुगामध्ये ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्या अतिशय वेगळ्या पद्धतीच्या आहेत. तसं बघायला गेलं तर आता जे विचार जे आहेत ना, ते ज्यावेळेला आपण गुरुचरित्र वाचतो, गुरुचरित्र ज्याला म्हणतो आपण, दुसरा अध्याय वाचल्यानंतर आपल्याला कळेल. आणि तो ब्रह्मदेवाचा आणि कलियुगचा संवाद आहे, तो संवाद फार वाचण्यासारखा आहे. हा धार्मिक ग्रंथ नव्हे, सामाजिक आहे, समाजाला शिकवून देणारा ग्रंथ आहे. माझं आता म्हणण्यापेक्षा एकदा तरी तो वाचून पाहावा असं माझं मत आहे. म्हणजे त्यातल्या जे काही भूमिका आज चालले आणि आज जे काही विचार चाललेत नवीन पिढीचे, ते तिथे बरोबर आपल्याला समजतील की हे खरी गोष्ट आहे, याप्रमाणेच चक्र चाललं आहे. मला ह्यातून मार्ग काय तो पण त्यात दिलेला आहे, आता उपाय काय, उपाय पण दिलेला आहे. आता आपली संस्कृती ही मानव धर्माची संस्कृती आहे. तर मानव धर्माची संस्कृती जी आहे आता राहिली का बघा. मानव धर्म म्हणजे काय हेच माहिती नाही, मानव धर्माची नीतिमूल्यता हीच आपल्याला कळली नाही. महत्वाचं आपलं कुटुंब संस्था उत्तम चालावी यासाठी मातृदेव, पितृदेव, आचार्यदेव, अतिथी देव हे 4 आधारस्तंभ आपले बघा कसे आहेत ते. आपण सुद्धा म्हातारे होणार, लहान मुलं होणार, नातू होणार, तंतू होणार. आपल्याला आज जी आपल्याला लहानपणी जी आपल्याला उत्तम वागणूक असते ती शेवटपर्यंत आपल्याला मिळावी, प्रत्येकाची अपेक्षा असते. त्यासाठी काय करायचं आम्हाला? आता ठीक आहे, त्याचा आधार नाही, स्पष्ट बोलतो, माफ करावं. ज्याला आधारच नाही अजिबात त्याला ठीक आहे, वृद्धाश्रमाला आधार ठीक आहे, मान्य आहे, योग्य आहे. पण ह्याचे मुलं चांगले आहेत, सुना चांगले आहेत, चांगले कमवते आहेत, आणि त्यांनी सांगायचं आम्ही तुम्हाला पैसे देऊ, तुम्ही वृद्धाश्रमात जा, असं काय वाटतं सांगावं. मला तर फार वाईट वाटतंय, कारण बऱ्याच जणांना हे पटत नाही. पण माझं म्हणणं ज्याला खरं आधार नाही ना, जरूर जाऊ ना, कारण कुठे ना कोणते आपले आधार पाहिजे. तुझ्या आजारी पडलं, काय पडलं, औषधोपचार करायला पाहिजे, मान्य आहे, पाहिजे, त्याच्यावर म्हणणं नाही माझं. पण ज्याला खरंच चांगला संसार आहे, खरंच चांगलं उत्तम समाज आहे, मुलं चांगली आहेत, मुलं चांगले व्यवस्थित कमवत आहेत, पैसे कमवतात, उद्योगाला चांगला करतात, सुना चांगल्या आहेत, त्या पण पैसे कमवतात. पण तो सांगायचं आता आम्हाला होत नाही तुमचं, जेव्हा तुम्ही तिकडे जा, आम्ही पैसे भरतो, आणि किंमत आपली आहे. हे आपली मानवी धर्माने नीतिमूल्य नव्हे, प्रत्येकाने आपण लक्षात ठेवलं पाहिजे. कोणाला खरंच वाईट वाटेल, कोणाला कडू वाटेल, पण हे विचार प्रत्येकाने घ्यावे. आणि अंतःकरणामध्ये जी भूमिका आहे आपली आधारस्तंभ आहे, अतिथी देव, आचार्य देव. आता लहानपणापासून पहिलीपासून आता आम्हाला त्यावेळेला काय मॉन्टेसरी, विंटेसरी, नर्सरी विसरी काय नव्हत्या. 7 वर्ष आल्याने शाळेत गेलं असत तर आम्हाला पहिलीच्या वर्गामध्ये बसवले. पहिलीच्या वर्गापासून जे शिक्षक होते 7वी पर्यंत मराठी शाळा होती, 8वी पासून 11वी पर्यंत हायस्कूल होतं. जे जे काय असतं त्याच्या प्रत्येक वर्गात ते शिकवलेलं आम्हाला आठवत्या गुरुजींचा अजून आम्ही नमन करतो. आपण ते राहिलेच नाही जीवन, तरी सुद्धा आम्ही नमस्कार अंतर्गत करतो की आज विद्या जी आहे, आज आणि आज विद्येमुळे आज आम्ही उभे आहोत. ती विद्या त्यांनी आज आम्हाला शिकवली, अनंत उपकार त्यांचे आहे, कधी फेकणार नाहीत. तेव्हा आचार्य देव प्रत्येकाने अंतःकरणात लक्षात ठेवलं पाहिजे. आपण पहिल्या वर्गापासून जे शेवटपर्यंत आपली इच्छा पूर्ण होईपर्यंत आपण शिकलो, ते प्रत्येकाचे आभार आपल्याला आहेत, कधीही फिटणार नाहीत ते, आणि ते उपकार सुद्धा कधी फिटणार नाही. असे हे 4 सुद्धा आधारस्तंभ आहेत. मातृदेव आहे, पितृदेव, आचार्य देव, अतिदेव, चारही महत्वाचे आधारस्तंभ आहेत. त्याच्याबरोबर आहे स्वधर्म आहे, स्वदेश आहे, स्वदेव आहे. हे पण भूमिका आपण लक्षात ठेवलं पाहिजे. स्वधर्म म्हणजे काय? धर्म हा माणसाचा मूळ, हा स्वरूपी राहणं हा धर्म आहे. त्याला म्हणतात मानवता धर्म. मानव धर्म हा सगळ्यामध्ये श्रेष्ठ आहे, तो आज आपल्याला हवा आहे. तो जर ठेवला तर आपल्यातले भेदभाव, नाती गोती, परस्त्री माता वगैरे समाज, ही सगळी नीती मूल्यता आपल्या अंतरी राहतील. ते नुसती राहतील नाही, आपल्या आचरणामध्ये यायला हवी. आज येत नाही, यायला पाहिजे. काय येत नाही? शिकवण आपल्याला मिळत नाही. ते शिकवण घेतात, उत्तम प्रकारे ते घेतात. तर आम्ही तो पुष्कळ प्रयत्न करत असतो, कोण आला मनुष्य काय सांगण्याचा, समजून सांगण्याचा आम्ही प्रयत्न करत असतो. असं नाही, हे चुकीचं करता तुम्ही. असं काय असेल तर ते आपण सोडायला पाहिजे. वेगळ्या प्रकारची भूमिका असेल, वाईट विचारांची भूमिका असेल,
काय आणखी आपसामध्ये भानगडी मारामाऱ्या भेदभाव हे असतील तर आपण सोडायला पाहिजे ते काय कामाचे नाही. हा नेहमी द्वेष करतात, तिरस्कार उभा होता याचं कारण मूळ असतं अहंकार. साधनामध्ये समर्थाने भगवत वचन दिलेच आहे की अभिमान होते मत्सरे तिरस्कार पुढे क्रोधाचा विकार प्रबळे वय. सहज 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 वाक्य देऊन ठेवले ते असं त्याचं गर्भिदार्थ जो आहे हा आपल्याला कळाला की मूळ भूमिका जी द्वेष मत्सराची असते तो एखादा तत्व घेऊन भांडतो, एखादा मुद्दा घेऊन भांडत असतो, तिथे तो अहंकार उभा असतो याचा सूक्ष्म जरा नाही कळतो की असे पुष्कळ मी असे भानगडी यांच्या 2 गटामधल्या भानगडी सोडवल्या आहेत पुष्कळ गावातल्या पुष्कळ. साध्या गोष्टीवरून घरांच्या वादावरून किंवा शेताचे मोठमोठे बांध असतात, दोन शेतामधले बांध असतात, त्या बांधावरून कितीतरी भानगडी अशा असतात की तो एवढा अंगार उभा असतो की तुला सगळं इस्टेट प्रॉपर्टी घालून पण मी नाही सोडणार. आपण इस्टेट प्रॉपर्टी तुझी होते असे बांध तू 10 विकत घ्यायची त्याचा विचार नाही करत. असा विचारच करत नाही मनुष्यात. हा अतिशय अभिमान आहे ना, अतिशय घातकी आहे. हा योग्य ठिकाणी वापरला तर फार छान आहे. जरूर वापरा की मला चांगली विचारांची भूमिका येत नाही, मला चांगली विद्या का येत नाही, विद्यार्थ्याने विचार करावा की मला चांगल्या मार्काने पास होता का येत नाही, माझा पहिला नंबर का दुसरा नंबर का येत का नाही, काय नाही कारण काय, असा अभ्यास जरूर करावा आणि तो तिच्या अंगात तिथे वापरावा. आता दुसऱ्याला बुद्धीला सुद्धा चांगले विचार केले तर खरं बुद्धी ही अतिशय उत्कृष्ट आहे. बुद्धिमत्ता जी आहे त्याच्यावर आपला सगळं प्रपंच संसार देश सगळा चालतो कशावर, त्याच्यावरच चालतो. मनुष्य जर सुखी आहे, माणूस जर स्वातंत्र्यामध्ये आहे, मनुष्य सुधारणाचा आहे, देश पण सुखी होईल, काहीच प्रश्न राहणार नाही. म्हणून मग अशी बोललो नाही का मी की आज आपल्याला स्वातंत्र्य मिळालं जायचं हे फार अतिशय उत्कृष्ट कार्य महाराष्ट्र शासनाने केले आहे. आणि हे एवढं सोपं करणार का नव्हतं. तर परत मुद्द्यावर लक्षात यायचं मला की आपण आज त्या लाईफमध्ये बसतो ते आनंद उपकार जे आहेत आपले ते कधीच फिरू शकत नाही. त्यांच्या प्रत्येकाने लक्षात ठेवायचं. आता आज प्रत्येक ठिकाणी बघायला गेलं तर सगळीकडे असंच आहे की बघावं तुम्ही वेगळ्या प्रकारची भूमिका विचारांची आहे, वेगळ्या प्रकारचे विचार हायडे विचार आहे. आता पर्यटक जरी आले तरी बघा ना तुम्हाला पर्यटकाला प्रत्यक्ष अनुभव वेगळ्या प्रकारचा येईल. त्यामध्ये म्हणणार येतो मनुष्याला मजा करण्यासाठी येतो, मनोरंजन करण्यासाठी येतो, सगळ्या नोकरी धंद्याच्या उद्योग धंद्याच्या कटाकटीतून कंटाळलेला असतो. म्हणून रिलॅक्स होण्यासाठी म्हणून तो आपल्याकडे इथे येत असतो किंवा पर्यटन क्षेत्राकडे जात असतो किंवा कुठे असेल क्षेत्राकडे जात असतो. पण तिथे कारण काय तर बघायला गेलं की चांगली आपली जी भूमिका आहे आता इथे आल्यानंतर आपण पुढची जी भूमिका जी आहे घालेली ही याच्या पुढे दिसू नये असं माझं तरी मत आहे. या तिथे पवित्र ठिकाण आहे आणि ह्या पवित्र ठिकाणी चांगल्या प्रकारची विचारांची भूमिका प्रत्येकाने घेऊन यावं असं माझं तरी म्हणणं आहे. कारण जे शिल्प क्षेत्र आहे हे अतिशय महत्वाचं आहे. थोडक्यात सांगायचं श्री क्षेत्र बोललं तरी चालेल, एवढं महत्वाचं आहे. प्रत्येकाने यावं, प्रत्येकाने पाहावं असं माझं तरी मत आहे. तेव्हा ह्या पुढ्यानं सुद्धा अशी भूमिका विचारांची कोणी घेऊन इथे येऊ नये असं माझं तरी मत आहे. आता उत्कृष्ट संस्कार झाले तर जन्मता ज्याचे अज्ञान संस्कारे ज्ञान उच्चते. संस्काराने ज्ञान हे उच्च आहे, पण जन्माचं जे अज्ञान आपलं आहे ते अज्ञान मात्र जायला पाहिजे. आपलं अज्ञानाची भूमिका जी बघितली ना आता पुष्कळ काय काय सांगायचं अज्ञानाचा माणसाचं. संशय आहे, चिंता आहे, भीती आहे, काम वासना आसक्ती आहे, द्वेष आहे, मत्सर आहे, तिरस्कार आहे, ह्या ज्या भूमिका सगळ्या विचारांच्या आहेत ह्या सगळ्या अज्ञानाच्या आहेत. ह्या सगळ्या अज्ञानाच्या विचारांतून माणसाने रिलॅक्स व्हायला पाहिजे. आणि ते झालं तरच माणसाने समाधानी आणि उत्कृष्ट आयुष्य जाईल, कोणत्या प्रकारचा काही त्रास होणार नाही त्याला. तेव्हा संस्कार हे सगळ्यामध्ये श्रेष्ठ आहे आणि आपला हा देश हा संस्कृती आहे, त्या संस्काराची भूमिका आपल्याकडे यायला पाहिजे. तेव्हा आता ह्याच्यापुढे जास्त वेळ घेतला, एक तर उशीर झालेला आहे. तेव्हा आता परत सर्वांचे आभार मानतो. आणि विशेष म्हणजे आमचा कार्यक्रम जो झाला तो कार्यक्रम झाला हा हे भाग्य मला आहे त्याच्याबद्दल म्हणणार नाही, पण त्याच्या अगोदरच प्रयत्न लाईट येण्यासाठी कष्ट झाल्या व्यक्ती झाले, शासनाने झाले, इंजिनियर्स लोकांना झाले, महावितरण कंपनी झाले. महावितरण कंपनी सुद्धा मी आभार मानतो. आणि माझं संपूर्ण जय महाराष्ट्र, जय हिंद.